चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. इस्रायलमध्ये उभा राहणार छत्रपती शिवरायांचा पुतळा. इस्रायलने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत यानिव रेवाच यांनी ही घोषणा केली. रेवाच म्हणाले की हे स्मारक शिवाजी महाराजांच्या वारशास साजेसे असावे, यासाठी ऐतिहासिक संदर्भ, कलात्मक सल्ला आणि डिझाईनच्या बाबींमध्ये मदत करावी, अशी विनंती इस्रायलने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून त्यांनी तात्काळ मदत करण्याचे मान्य केले आहे. ज्यू आणि भारत यांच्यात दीर्घकालीन संबंध आहेत. शतकानुशतके जगाच्या अनेक भागांमध्ये ज्यूंना छळाचा सामना करावा लागला असला तरी भारत हे अशा काही मोजक्या ठिकाणांपैकी एक होते जिथे त्यांना सुरक्षित वाटत असे. ज्यू आणि भारत यांच्यातील संबंध हजारो वर्षांपूर्वीचे आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टीवरील मराठी भाषिक बेने इस्रायल समुदायाचा तसेच भारतात प्रवास करणाऱ्या ज्यू व्यापाऱ्यांचा समावेश आहे. अहवालानुसार बेने इस्रायल समुदायाच्या सदस्यांनी 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या सैन्यात सेवाही बजावली होती. या पुतळ्यामुळे भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे रेवाच यांनी म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. ही खूप मोठी बातमी आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभप्रसंगी या ऐतिहासिक घोषणेबद्दल इस्रायलचे महावाणिज्य दूत यानिव रेवाच यांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्र सरकार या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देईल. जय भवानी, जय शिवाजी, असे ते म्हणाले. पाक लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 21 ठार. पाकिस्तान लष्कराचे एक MI-17 हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार हे हेलिकॉप्टर पाकव्याप्त काश्मीरमधील नील व्हॅली भागात अतिरिक्त जवानांना घेऊन निघाले होते. मुझफ्फराबादजवळ उड्डाण घेत असतानाच अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने परिस्थिती नियंत्रणात आणत आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही आणि हेलिकॉप्टर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि लष्कराच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हेलिकॉप्टरमधील सर्व 21 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप मृत जवानांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या मागणीनुसार प्रलंबित असलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उच्च अधिकार समितीची बैठक तातडीने बोलविण्याची विनंती केली आहे. बेळगाव दौऱ्यादरम्यान उदय सामंत यांनी सीमाभागातील नेत्यांशी चर्चा करताना मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर जाहीर करण्यात आलेले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे आश्वासन दिले होते. यानंतर सामंत यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात सीमाप्रश्नासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहाजीराजे समाधी स्थळाच्या विकासासाठी आंदोलनाचा इशारा. महान राष्ट्रपुरुष व जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या होदेगिरी, जिल्हा दावणगिरी येथील ऐतिहासिक समाधी स्थळाची दुरावस्था झाली आहे. तेव्हा भारत सरकारने स्वतः या समाधी स्थळाचा विकास करावा अथवा सदर परिसर विकासासाठी कर्नाटक सरकारकडे हस्तांतरित करावा, अन्यथा देशभर जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मावळा जवान संस्था व अखिल भारतीय छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय मराठा संघ पुण्याचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी दिला आहे.
शहरात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दत्ताजी नलावडे यांनी सांगितले की महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांच्या दावणगिरी जिल्ह्यातील होदेगिरी येथील समाधी स्थळाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे समाधीचा ढाचा ढासळत चालला असून समाधी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. भारत सरकारने या समाधीला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. मात्र शहाजीराजे भोसले यांच्या समाधीकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. समाधीवर छत्र बसवण्यात आलेले नसून समाधी स्थळाचा विकास झालेला नाही. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे उन्हापावसाचा तडाखा शहाजीराजे यांच्या पवित्र समाधीला बसत आहे. परिणामी समाधीचा दीपस्तंभ दगडी चिऱ्यांसह समाधी कमकुवत झाली आहे. त्यामुळे आगामी काळात समाधीची मोठ्या प्रमाणात झीज होऊन ती नामशेष होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस मावळा जवान संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरराव निवंगुणे, रायरेश्वर शिवपीठाचे शिवाचार्य स्वामी सुनील जंगम, संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रोहित नलावडे, सचिव हनुमंत दिघे, संघटनेचे दक्षिण प्रांताध्यक्ष अण्णोजीराव नलावडे आदी उपस्थित होते. गोगटे परिवारातर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. छत्रपती शिवाजी उद्यानात गोगटे परिवार आणि उद्योजक शिरीष गोगटे ग्रुप यांच्या वतीने शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना शिरीष गोगटे, अविनाश पोतदार आणि सर्वांच्या हस्ते दुधाचा अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव स्पोर्ट्स क्लब, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, झेंडा चौक मार्केट गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व डॉक्टर रवी पाटील, अजित सिद्धण्णावर, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश ढोंगडी, सुनील आपटेकर, विकास कलघटगी, M.K. गुरव, M. गंगाधर, मारुती देवगेकर, सुनील राऊत यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जनता दर्शन उपक्रमाला प्रतिसाद. माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जनता दर्शन कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी ऐकून घेतल्या. जिल्ह्याच्या विविध भागांसह ग्रामीण आणि शहरी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. जमीन, महसूल, सामाजिक सुरक्षा योजना, महिला व बालकल्याण, पिण्याचे पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडल्या. मंत्रीपद नसतानाही लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावून आपल्या तक्रारी आणि निवेदने सादर केली. प्रत्येकाची समस्या संयमाने ऐकून घेत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून अनेक प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तातडीच्या प्रकरणांना प्राधान्य देऊन योग्य तो तोडगा काढण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. श्री शिव बसवज्योती कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद. रक्तदान हे महादान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे रक्तदानाबद्दल कोणतेही गैरसमज ठेवून घेऊ नयेत. तसेच स्वयंप्रेरणेतून रक्तदान करावे असे मार्गदर्शन आधार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉक्टर D.T. बामणे यांनी केले. आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला. यामध्ये 30हून अधिक सदस्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले. तसेच बिम्स हॉस्पिटल, बेळगाव ब्लड बँक आणि विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने या शिबिरात रक्तदान करून घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी या उपक्रमासाठी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल वड्डर यांनी फीत कापून कक्षाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हानेमन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर प्रशांत भोसले यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉक्टर पूजा बामणे आणि संचालक डॉक्टर रोहित बामणे, उपप्राचार्य डॉ.एम. साणिकोप, रोटरी नॉर्थचे अध्यक्ष विकास गाडवी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस. चंद्रशेखर आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मानसी चिंचणीकर यांनी केले. शिबिर संयोजनासाठी कॉलेजच्या कर्मचारी वर्गाने पुढाकार घेतला होता.
याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.